दरम्यान शरद पवारांबाबत शिवसेनेची दुटप्पी भूमिका दिसून येते। एकीकडे अजित पवारांना सोबत घेणं म्हणजे भाजपशी हातमिळवणी करण्यासारखं आहे असा सूर आळवणाऱ्या शिवसेनेनं आता आपली भूमिका बदलली आहे। पुण्यामध्ये अजित पवारांसोबत जाणाऱ्या शरद पवारांना मुंबईमध्ये सोबत घेण्यासाठी शिवसेनेनं हाक दिली आहे। मुंबईमध्ये शरद पवार ठाकरे बंधूंसोबत असतील अशी माहिती संजय राऊतांनी दिली आहे। मात्र पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास आम्ही शरद पवारांसोबत युती करणार नाही अशी घोषणाच ही संजय राऊतांनी केली आहे। शरद पवारांसोबत युती करत असतील तर अजित पवारांना महायुतीत राहण्याचा अधिकार नाही अशी टीका देखील संजय राऊतांनी केली। आता पुण्यात काय घडतंय स्थानिक पातळी, खरं म्हणजे अशी युती झाली तर महायुतीत राहण्याचा अजित पवारांना अधिकारच नाही किंवा सत्तेत राहण्याचा अधिकार नाही। नरेंद्र मोदी आणि अमित शहानी माननीय शरद पवार साहेबांवरती कोणत्या प्रकारचे वक्तव्य केलेत आपल्याला माहिती आहे। शरद पवार साहेब हे जातीय शक्तींच्या विरोधामध्ये, जातीयवादी शक्तींच्या, मग मोदी असतील अमित शहा असतील यांच्या राजकारणाचा त्यांना भयंकर तिटकार आहे आणि त्या विरुद्ध ते आमच्याबरोबर संघर्ष करत आहेत। मोदी आणि शहा हे लोकशाहीचे मारेकरी आहेत असं पवार साहेबांचं म्हणणं आहे। आम्ही जाणार नाही, पुण्यामध्ये शिवसेना आणि मनसे एकत्र लढतो। काँग्रेस आमच्याबरोबर येणार असेल तर आम्ही नक्की त्यांच्याबरोबर चर्चा करू। आतापर्यंत पुण्यामध्ये काँग्रेसची चर्चा झालेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।